छाती केसरीची दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा प्राण योगियाचा, मूळ कैलासाचे ऐसा राजा। छत्रपती शिवाजी महाराजांना 396व्या जयंतीनिमित्तानं मानाचा मुजरा। शिवाजी महाराजांचा ज्या ठिकाणी जन्म झाला त्याच ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावर आज 396वी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सकाळी शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली आणि त्यानंतर शिवाई देवी मंदिरापासून जन्मस्थळापर्यंत पालखी काढली गेली। सकाळी 9 वाजता राज्याच्या मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते गडावर जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। शिवजयंतीच्या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवनेरीवर शिवप्रेमींनी गर्दी केली आहे। शिवजयंती निमित्तानं शिवनेरी गडावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या आहेत। विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा इथे आयोजित केलेले आहेत। तर पाळणा सज्ज आहे आणि थोड्याच वेळात म्हणजे 9 वाजता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये हा मुख्य सोहळा संपन्न होणार आहे। लाखो शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाच्या दर्शनासाठी त्याच्या या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहेत। तर लाखो शिवप्रेमींनी इथे गडावर गर्दी केलेली आहे। आपल्या लाडक्या राजाच्या जयंतीनिमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे शिवभक्त इथे उपस्थित आहेत। शिवप्रेमी आपल्याला पाहायला मिळतात। पारंपरिक वेशभूषेमध्ये या महिला सुद्धा सुंदर सजलेल्या आहेत। आपल्या लाडक्या शिवबाचा हा जन्मोत्सव आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक सुद्धा इथे पाहायला मिळते। वातावरण ढगाळ आहे मात्र तरी सुद्धा शिवभक्तांचा शिवप्रेमींचा उत्साह दांडगा आहे आणि त्यामुळे पहाटेपासूनच त्यांनी इथे गर्दी केलेली आहे। तर आपण ही 2 दृश्य पाहतोय। बँडबाजा पथक सुद्धा त्यांचं सुद्धा वादन इथे सुरू आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्यामुळेच आपण सगळे आहोत ही भावना आजही कुणीही आपल्या राज्यामधला किंवा देशभरातला शिवभक्त विसरलेला नाही आणि त्यामुळे शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षी लाखो शिवप्रेमी शिवनेरी गडावर इथे येत असतात आणि या जन्मोत्सव सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात। आताही आपण 2 दृश्य पाहतोय। इथे भगवे ध्वज घेऊन लाखोच्या संख्येनं शिवभक्त दाखल झालेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्तानं इथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार आहेत। मराठा साम्राज्याचे कुशल प्रशासक एक महान योद्धा असे आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा आज जन्मोत्सव आहे आणि त्या निमित्तानं संपूर्ण राज्यातच नाही तर देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। हा पाळणा आपण पाहतोय। महिला पारंपरिक गीत गात हा पाळणा सध्या जोजवत आहेत। रायगडी राजांचा अभिषेक झाला। शिवराया जय शिवराय, जिजामातांचा आवाज कसा काय? जय जिजाऊ जय शिवराय, आमचं नातं काय? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाळणा सुद्धा आकर्षक अशा फुलांनी सजविण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने शिवभक्त किल्ले शिवनेरीवरती महाराजांच्या जन्मस्थळी नतमस्तक होण्यासाठी येत असतात। खूप छान वाटतंय। आता आपल्या बाळराजांचा आपण जन्म हे करतोय आणि बारसं पण करतोय। तो हा जो आनंद आहे का तो शब्दातच सांगता येत नाही। गगनात मावेना असा आनंद आहे आपला। स्वराज्याची ही इमानी माती बुरजाने दिली निधडी छाती गणी मी काव्याची युक्ती हो केली मर्द मराठ्यांनी शर्थ ती केली हर हर महादेव हर हर महादेव
हर हर महादेव गर्जना घुमली जो जो हो शिवराया जो 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 हो शिवराया जो 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 हो शिवराया जो जो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जिजाऊ, जय शिवराय. तर छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय घोषानं संपूर्ण आसक्त दुमदुमून गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची महती ही सातत्यानं विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गायली जाते, सांगितली जाते आणि त्यामुळे आजच्या या 21व्या शतकामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आबालवृद्धांसह सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटतो. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये मुघल आणि आदिलशाहीच्या गुलामगिरीतून रयतेला मुक्त केलं, हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य आणि त्यासाठी अगदी वयाच्या 16व्या वर्षीच छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं जे स्वप्न पाहिलेलं होतं त्यासाठी ते बाहेर पडलेले होते आणि त्यांनी आणि आता आपण ही दृश्य सुद्धा पाहतोय. अभिनेता रितेश देशमुख हा शिवनेरीवर आलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह आहे आणि अनेक जण शिवनेरीवर दाखल होत आहेत. त्याचप्रमाणे अभिनेता रितेश देशमुख यानं सुद्धा शिवजयंतीच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांना प्रणाम केला. मला वाटतं की आपले जे गडकिल्ले आहेत ह्याच्या भोवतीचा जो इतिहास आहे त्या सगळ्या माहिती जेव्हा जेव्हा लोकांपर्यंत अजून चांगल्यारीत्या पोहोचतील ते चांगले. आणि मला वाटतं की हे सगळं जे नवीन बांधकाम पण झालं आहे ते छानच आहे आणि यापुढेही शिवनेरी किल्ला असेल किंवा आपले इतर महाराजांचे गडकिल्ले असतील त्या सगळ्यांकडे आपण काय की शासन करते ते करतच आहे, पण आपण शिवभक्त शिवप्रेमी म्हणून पण त्यांची त्या गडकिल्ल्यांची काळजी घेतली पाहिजे.